जागोजागी एस टी महामंडळाच्या बंद पडणाऱ्या या गाड्या, लोक या गाड्यांना वैतागले आणि या महामंडळाला सांभाळण्यासाठी खास परिवहन मंत्री आम्ही अपॉइंट केलेला आहे. आणि परिवहन मंत्री जे पहिल्यापासूनचे मी सांगतो, दिवाकर रावते, अनिल परब आणि नंतर आता सरनाईक, प्रताप सरनाईक. हे बघा, यांना कोणी वाली नाही. ही मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढरं झालेली ही लोक अजिबात विरोध करत नाहीत. हे बघा, एवढ्या लोकांची गैरसोय. आता हे पर्यायी गाडीच्या शोधात हे वाट बघतायत. पर्यायी गाडी आली तर यांचं नशीब खुललं. आता यांना जागा मिळाल्या होत्या, प्रत्येकाला सीट मिळालं होतं, बसायला मिळालं होतं ना तुम्हाला. आता तुम्हाला बसायला मिळणार नाही, बरोबर का नाही? आता उभं राहावं लागेल यांना, सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावी लागेल. कारण आता यांनी पैसे भरले, तिकीट घेतलं, यांना आता जसं तसं जाणंच आहे. यांना पर्याय नाही ठेवलेला. म्हणजे यांना काय करताय, आता कोंडीत पकडून मारताय. सटाणा डेपोची गाडी दिसते, अर्थात ती सटाण्याची असेलच असं काही नाही. आणि हे जागोजागी घडतंय, महाराष्ट्रभर घडतंय. हा, कसं वाटतंय बंद पडलेल्या गाडीतनं? काही नाही, खूप मजा वाटते सर. आता काय बोलू, आता खूप आले, नेहमीच प्रॉब्लेम. मग तुम्ही आता भ्रष्ट लोकांना निवडून देता, तिथं चुकीचं. हा, गुंड लोकांना निवडून देता, मग आता भोगावं लागेल ना. हो सर, 100%. हा, पर्याय नाही ना. हे बघा, हे प्रवाशांच्या सेवेसाठी फक्त लिहिलेलं असतं. आता फक्त हे ना परिवहन मंत्र्यांच्या सेवेसाठी, परिवहन मंत्रालयाच्या मुख्य सचिवासाठी, परिवहन मंत्रालयातल्या मोठमोठ्या सचिव पदावरच्या लोकांसाठी, नंतर हे एस टी महामंडळातल्या 28 संघटनांच्या टग्या नेत्यांसाठी आणि तिथल्या पर्टिक्युलर साहेब लोकांसाठी. या लोकांनी आता, आणि बघा ह्यांचे मस्तपैकी, आणि या एस टी ह्यांचे चेहरे जे आहेत ना प्रसिद्ध करण्यासाठी या एस टीचा उपयोग आहे. प्रवासी गेला उडत 3 टाईम, अशी अवस्था आहे प्रवाशाची. बरं, यांच्याच काळात असं आहे का? याच्या आधी शिंदेचं सरकार होतं, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याच्या आधीचं सरकार होतं. सगळ्यांनी मिळून एस टी महामंडळाचं परफेक्ट वाटोळं केलेलं आहे, सुपाऱ्या घेऊन वाटोळं केलेलं आहे. आणि आता डायरेक्ट वाटोळं करता येत नाही, म्हणून हळूहळू हे षडयंत्र रचतात आणि या गाड्या रस्त्यात बंद पाडतात. जनता चिडते आणि जनता म्हणते खाजगीकरण करा एकदाचं. मग खाजगीकरण करायचं तर कोणाला द्यायचं? तर मंत्र्याचे जे बगल बच्चे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे बगल बच्चे, ज्याची अवकात आहे 10-20 गाड्या जो घेईल त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि त्याच्या प्रायव्हेट गाड्या ह्याच्यामध्ये सुरू होतात. आहे की नाही? आता यांना कोणी वाली का? या प्रवाशांना कोणीही